नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात परवानगीशिवाय प्रसादाच्या लाडूंची विक्री, देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, पुरातत्व खात्याचे पोलिसांना पत्र। महादेव जानकर काँग्रेससोबत जाणार, दिल्लीत राहुल गांधींची भेट घेत जयंती महोत्सवाचे दिले निमंत्रण। अमरावतीमधील महिला कुस्तीपटू प्राप्ती विघ्नेंचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू। एजाज खानचा हाऊस अरेस्ट शो होणार बंद, शोमध्ये महिलांचे कपडे काढायला लावले, महिला आयोगाची पोलीस महासंचालकांकडे धाव। आणि पहलगाम हल्ल्यावर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरी यांचे मोठे विधान, म्हणाल्या जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवाद अस्तित्वात राहणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील जनतेला गेल्या महिनाभरापासून नळाला पाणीच आलेले नसल्याने पाणीबाणी सुरू असून 114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि प्रगती कन्स्ट्रक्शन लातूर यांनी 2 वर्षे कालमर्यादा असताना देखील 7 वर्षे उलटूनही अद्यापही पूर्ण झालेली नसून ती रखडलेल्या अवस्थेतच असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तसेच पाणी पुरवठ्यासाठी महावितरणच्या 33 कोटी रुपये थकबाकीसाठी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या वित्त विभागातून तरतूद करण्यात यावी। उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी बीडकरांना वाऱ्यावर सोडले असून पाण्याअभावी बीडकरांचे अतोनात हाल होत असून केवळ बीडच्या पाणी पुरवठ्यासाठी बैठकांचा फार्स होत असून यांच्या निषेधार्थ आणि बीड शहराला नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बीड शहराचा पाणी पुरवठा पूर्णतः थांबलेला असल्याने शहरातील नागरिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या सर्व प्रकाराला बीड नगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख उल्हास गिराम पाटील यांच्या संतप्त शिवसैनिकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला प्लास्टिकच्या मटक्यांचे तोरण बांधले। यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासकीय कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशद्वारावरच रिकामे माठ फोडून निषेध नोंदवला। बीड शहराला नियमित पाणी पुरवठा करावा, तसेच नगरपालिकेने पाणी पुरवठ्यासाठी अधिकचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, यासह शहरातील ज्या भागात नगरपालिकेचे हातपंप बंद आहेत ते तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करावेत आदी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले। येत्या 10 दिवसात या मागण्या मान्य करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा समस्या सोडविण्यास असमर्थ असाल तर मुख्याधिकारी यांनी राजीनामा द्यावा, असे देखील उल्हास गिराम पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे। बीड चौसाळा रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीस निरीक्षक देविदास गात आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी छापा मारून 2 महिलांना ताब्यात घेतले आहे। चौसाळ्यातील हॉटेल जानकी येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक गात व सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी आज सोमवार दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जानकी हॉटेलवर डम्मी ग्राहक पाठवून प्रथम खात्री केल्यानंतर हॉटेलवर छापा मारून 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक देखील पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र त्यांच्याच खात्यातील कर्मचाऱ्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत आणि तेही इतरत्र नव्हे तर थेट पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानी एका पोलीस कर्मचाऱ्याकडून धक्कादायक घटना घडली आहे। शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाचे डागडुजीचे काम सुरू असल्याने ते सध्या गेस्ट हाऊसमध्येच मुक्कामी आहेत। काल रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान आपल्या कुटुंबियांसह पोलीस अधीक्षक हे घराचे काम पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी बाळू भैरवाळ हा पोलीस कर्मचारी दरवाजा लावून आत गांजा पीत बसलेला आढळून आला।
पोलीस अधीक्षकांनी स्वतः बराच वेळ दरवाजा ठोठावला, परंतु दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली. काही वेळानंतर बाळूने दरवाजा उघडला तेव्हा आत गांजाचा वास आला. त्यामुळे तात्काळ पोलीस अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलिसांना बोलावून बाळू भैरवाळची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी बाळूने गांजाचे सेवन केले असल्याचे अहवालात समोर आल्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला सेवेतून देखील निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. थेट पोलीस कर्मचारीच कायद्याचे उल्लंघन करणार असतील तर जिल्ह्यात इतर लोकांकडून कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची काय अपेक्षा करावी असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून विचारला जाऊ लागला आहे. आज सोमवार दिनांक 5/5/2025 रोजी मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे जागृत देवस्थान एडेश्वरी देवीची यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी बारसवाडा गावातून एडेश्वरी देवीची भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील गृहिणींकडून आपापल्या घरासमोर पालखीच्या स्वागतासाठी सडा व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच पालखीच्या समोर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी गावचे पोलीस पाटील श्री जगन्नाथ माळकरी यांच्यातर्फे एडेश्वरी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. नवसाला पावणारी देवी असल्यामुळे या यात्रेसाठी गावातील लहान थोर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी, बारसवाडा. मांजरसुंबा येथील डॉक्टर पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता 12वी परीक्षेत यावर्षीही यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे. विज्ञान शाखेतून कुमारी कोठावळे धनश्री दीपक हिने 87% गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला, तर कुमारी गावडे दीपाली चंद्रकांत ही 86.50% गुण घेऊन द्वितीय, चिरंजीव रसाळ तुषार प्रदीप हा 85.67% गुण घेऊन तृतीय आला. तसेच कला शाखेचा निकाल 97.50% एवढा लागला असून कला शाखेतून कुमारी कुरुंद अश्विनी बंडू हिने 78% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला, तर चिरंजीव कदम वेदांत स्वामीनाथ हा 74.50% गुण घेऊन द्वितीय, तर चिरंजीव भोरे वैभव नितीन हा 73.33% गुण मिळवून तृतीय आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष गंगाधरराव आगलावे, सचिव गणेशराव जहागीरदार, कार्याध्यक्ष अशोकराव महाजन, सर्व संचालक, सरपंच मनीषाताई रसाळ, उपसरपंच शेख अजीज व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती सदस्य मुरलीधरराव देशपांडे, अरुणराव कुंडलकर, धर्मराज रसाळ सर, प्राचार्य विष्णुपंत रसाळ, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.